नमस्कार, मी नेहा विविधामध्ये आपलं स्वागत करते। आज मी आपल्या चॅनलवर पाती कांद्याचा झुणका दाखवते आहे। त्याकरता इथे मी पाती कांदा घेतला आहे। पाती कांदा रात्री मी स्वच्छ धुवून ठेवला होता आणि आता ह्याच्या जडा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे। जर लगेच तुम्ही धुवून आणि मग चिरला तर एक तर चिरायला तुम्हाला त्रास होईल आणि जो झुणका आहे तो ओला राहील, असा मोकळा होणार नाही लवकर। आता हे बारीक चिरून घेऊ आपण। हे सर्व पाती कांदा मी व्यवस्थित चिरून घेतला आहे। कढईमध्ये मी 2 चमचे मोठे चमचे तेल घातले। तेल गरम झाल्यावर हिंग टाकणार आहे। एवढा हिंग मी घालते ह्याच्यात। अर्धा चमचा मोहरी घातली। आणि हे सर्व जे कांद्याची पाते ह्याच्यात घातली मी फोडणीला। यात आता तिखट हळद टाकायची आहे। तर अर्धा चमचा मी इथे हळद टाकते आणि अर्धा चमचाच मी तिखट घालणार आहे। आणि हे 1 चमचा मी इथे मीठ घातलं आहे। आता आपण ह्याला छान परतून घेऊ। हा झुणका खूप लवकर होतो, फक्त याला चिरायलाच वेळ लागतो। कांदा असल्यामुळे कांदा लवकर शिजून जातो। आता ह्याला थोडंसं याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊ। 2 मिनिटात हा व्यवस्थित शिजून जाईल। एवढं शिजवायचं आहे की याच्यात पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे, नाही तर मग थोडासा ओलसर होईल। झुणका जो आपला आहे तो ओलसर होईल। इथे मी 3 मोठे चमचे डाळीचं पीठ घालते आहे। कांद्याची पात जर कोरडी असली तर ह्याच्यामध्ये बेसनही कमी लागेल आणि जसा पाहिजे तसा तो झुणका मोकळा होईल। आपण डाळीचं पीठ घातलं आहे तर पुन्हा ह्याला झाकण ठेवून वाफ काढून घेऊ। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।
आता चांगली वाफ येऊन गेली आहे झुणक्याला आणि छान मोकळा पण झाला आहे. हा पा एवढं आपल्याला त्याला शिजवायचं आहे. आता आपला झुणका झाला आहे. आपण एक भांड्यात झुणका काढून घेऊ. हा पाती